धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आता निश्चित झालेत आणि 6 विधानसभा मतदारसंघात नेमके कोणते उमेदवार आहेत, त्यासोबतच त्यांचं पक्षचिन्ह कोणतं आहे याचाच आढावा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चला तर पाहू मग धाराशिव लोकसभा मतदारसंघातील 6 विधानसभा मतदारसंघ, तेथील उमेदवार आणि त्यांचं पक्षचिन्ह। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे भूम-परंडा वाशी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत हे शिंदे शिवसेनेकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे यांचं आव्हान असणार आहे। त्यासोबतच या मतदारसंघात बहुरंगी लढत होते आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रवीण रणबागोल यांनी दोन्ही उमेदवारांपुढे आपलं आव्हान उभं केलंय आणि त्यांची प्रचार यंत्रणा ही सध्या तरी सरशी झालेली दिसून येते, कारण त्यांचा प्रचार पहिल्या दिवसापासून सुरू आहे। त्यासोबतच या मतदारसंघातून राष्ट्रीय समाज पक्षाकडून डॉक्टर राहुल घुले हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। गेल्या वर्षभरापासून त्यांनी या विधानसभा मतदारसंघात साखर पेरणी केली होती आणि या मतदारसंघातील आरोग्याच्या समस्या घेऊन त्यांनी मैदानात उतरले आहेत। त्यासोबतच आमदार झाल्यानंतर काय करणार ही आश्वासनं देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडून देण्यात येत आहेत। त्यामुळे या मतदारसंघात आणखीही बरेच उमेदवार आहेत, त्यामध्ये अख्तर जमादार हे देखील अपक्ष उमेदवार आहेत। त्यांच्या समवेत अनेक अपक्ष उमेदवारांनी देखील या मतदारसंघातून आपलं भविष्य आजमावताना ते दिसून येत आहेत। त्यामुळे या मतदारसंघात बहुरंगी लढत होते, मात्र ही लढत खऱ्या अर्थानं चौरंगी होणार की पंचरंगी होणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच समजणार आहे। त्यासोबतच धाराशिव लोकसभा मतदारसंघातील दुसरा विधानसभा मतदारसंघ आहे कळंब धाराशिव विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून विद्यमान आमदार कैलास पाटील हे पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर त्यांना शिवसेनेकडून अजित पिंगळे यांचं आव्हान असणार आहे। अजित पिंगळे यांनी गतवेळी देखील अपक्ष म्हणून 21,000 मतं घेतली होती, त्यामुळे आता ते नेमकं या विधानसभा निवडणुकीमध्ये चमत्कार घडवतात का आणि आमदार कैलास पाटील यांना आव्हान उभं करतात का हे देखील पाहणं औत्सुक्याचं आहे। त्यासोबतच वंचित बहुजन आघाडीकडून तांदुळवाडीचे सरपंच प्रणित डिकले यांनी देखील आपलं आव्हान उभा केले। त्यासोबतच मनसेकडून देवदत्त मोरे यांची देखील उमेदवारी या मतदारसंघातून आहे। त्यामुळं या मतदारसंघात देखील तिरंगी लढत होताना दिसून येते, मात्र मतदान झाल्यानंतर या मतदारसंघातील लोकांनी नेमकं कुणाला स्वीकारलं हे आपल्याला समजणार आहे। त्यानंतर तिसरा विधानसभेचा मतदारसंघ आहे तुळजापूर विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना काँग्रेस पक्षाचे धीरज पाटील यांचं आव्हान असणार आहे। समाजवादी पक्षाकडून देवानंद रोचकरी, तर वंचित बहुजन आघाडीकडून डॉक्टर स्नेहा सोनकाटे व अपक्ष म्हणून योगेश केदार हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत। यामध्ये अपक्ष, वंचित बहुजन आघाडी व समाजवादी पक्ष हे नेमका किती मतांचा चमत्कार करणार यावरच या विधानसभा मतदारसंघातील विजयाचं गणित अवलंबून आहे। त्यासोबतच उमरगा लोहारा हा राखीव विधानसभा मतदारसंघ आहे। या ठिकाणी विद्यमान आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासमोर गुरुजींचं आव्हान असणारे प्रवीण स्वामी हे शिक्षक आहेत आणि त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे। त्यामुळे या मतदारसंघात 2 जुन्या मित्रांमध्ये ही लढत रंगताना दिसून येते, तर शासकीय सेवेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले सातलिंग स्वामी हे देखील या ठिकाणी तिसऱ्या आघाडीकडून निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्यामुळे या मतदारसंघात कोण नेमकी किती मतं घेतो, त्यासोबतच कोणत्या उमेदवाराची मतं घेतो यावरच विजयाचं गणित अवलंबून असणार आहे। धाराशिव लोकसभा मतदारसंघातील सर्वाधिक हॉट असणारा मतदारसंघ म्हणजे बार्शी विधानसभा मतदारसंघ। या ठिकाणी विद्यमान आमदार राजेंद्र राऊत यांच्यासमोर माजी मंत्री दिलीप सोपल यांचं कडवं आव्हान असणार आहे। दोघांच्याही आगळगाव येथील झालेल्या प्रचार सभा पाहिल्यानंतर या विधानसभा मतदारसंघात पुढील प्रचार कोणत्या दिशेला जाणार हे या ठिकाणी दिसून येत आहे। ओमराजे निंबाळकर यांनी या ठिकाणी चांगलंच लक्ष दिलंय, त्यामुळं राजेंद्र राऊत हे देखील त्यांच्यावरती भडकलेले दिसून आलेले आहेत। त्यामुळं या विधानसभा मतदारसंघाकडे राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे।
त्यासोबतच 6वा विधानसभा मतदारसंघ आहे औसा विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अभिमन्यू पवार यांच्यासमोर माजी आमदार दिनकर माने यांचं आव्हान असणार आहे। या विधानसभा मतदारसंघात दिनकर माने आणि अभिमन्यू पवार अशी लढत होते आणि ही लढत भारतीय जनता पार्टी विरुद्ध उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा या दोन पक्षामध्ये होताना दिसून येत आहे। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीने या लोकसभा मतदारसंघात एकूण 2 उमेदवार दिलेले आहेत। तर धाराशिव लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाकडून एकूण 6 पैकी 4 ठिकाणी उमेदवार देण्यात आलेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला या लोकसभा मतदारसंघात एकही जागा देण्यात आलेली नाही। तर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तुळजापूर आणि औसा या ठिकाणी 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर महाविकास आघाडीकडून मशाल म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे जास्तीत जास्त उमेदवार म्हणजे 4 उमेदवार या ठिकाणी दिसून येत आहेत आणि त्यामध्ये कळंब धाराशिव आहे, त्यासोबतच उमरगा लोहारा विधानसभा, बार्शी विधानसभा आणि औसा विधानसभा या 4 मतदारसंघ हे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष या जागा लढवत आहे। तर भूमपरांडा वाशी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला सोडण्यात आली आहे, तर तुळजापूर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आलेला आहे। कोणते उमेदवार विजयी होतील आपल्याला नेमकं काय वाटतं ते आपण आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा। त्यासोबतच आमचा हा व्हिडिओ जर आपण यूट्यूबला पाहत असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।